एकंबे जिल्हा परिषद गटाच्या यादीमध्ये कोरेगाव शहरातील मतदारांचा समावेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नोंदवली हरकत. एकंबे जिल्हा परिषद गटाच्या यादीमध्ये कोरेगाव शहरातील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून ती तात्काळ प्रभावाने वगळण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट PC भोसले व VT चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांची भेट घेऊन रीतसर लेखी स्वरूपात हरकत दाखल केली. यावेळी त्यांनी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी मतदान केले असून त्यांची नावे राजकीय भूमिकेतून एकंबे जिल्हा परिषद गटात आणि एकंबे पंचायत समिती गणाच्या मतदार यादीत समाविष्ट केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या मतदारांची नावे यादी भाग अनुक्रमांक 234 व 235 मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरेगाव शहराच्या मतदार यादीतील ही नावे असून त्या मतदारांचा एकंबे जिल्हा परिषद गट व एकंबे पंचायत समिती गणामध्ये कोणताही दुरान्वये संबंध नाही. ती नावे पूर्वीपासून कोरेगाव नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होती व आहेत असे ॲडव्होकेट PC भोसले व VT चव्हाण यांनी दाखवून दिले. या हरकतीसोबत त्यांनी पुराव्यासही मतदार यादीची प्रत जोडली आहे. त्या गावात नाव गेले बोधेवाडीचे आहेत मग बोधेवाडी 8 नंबरचा फॉर्म बदलून घ्या फक्त आता जे यादी यायला पाहिजे ना मग चुकी कोणाचं ओळखपत्र आले आता काय म्हणतात ते सांगतो. 1 जुलैची यादी फायनल झाली. 1 जुलैला ज्यावेळी जे नाव होते 1 जुलै 2025 ची यादी हे नाव आले तर म्हणजे विधानसभेच्या मतदारसंघाच्या अगोदर नोंदणी 1 जुलैचे आहे ना. जर त्यावेळेस ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी राहणार ते नाव हे मला म्हणायचं. ऍडिशन म्हणजे आता ऍडिशन डिलिशन तुम्ही पंचायत समिती यांनी बोलताय ना. पंचायत समितीला आणि नगरपालिकेला 1 जुलै 2025 ची विधानसभेची मतदार यादी फायनल झालेली. म्हणजे 1 जुलै 25 ला जे नाव असेल तेच नाव राहतील. आता ऍडिशन डिलिशन केलं राहणार. तुम्ही किती काय केलं माझं तेच मत आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आम्ही म्हणतोय ते पण बरोबर आहे. तुमचं जबाबदारी कोणी घ्यायची नव्हती ती आली त्या बोधेवाडीत आले आणि तुमची तिकडे गेली. विरोधात नाव आलेत आमचे नाव गेले त्या गावात का आली का कसं केली 8 भरला नसतं ना. यांनी पण 8 भरला असणार आहे. कुणाची विरोधाची होते माझं साहेब 8 उठायचा विषय नाही. आता तुम्ही ज्या वेळेला यादी प्रसिद्ध केली ते यादी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं नावं आमचे ओळखपत्र आहे पण नावं नाही. नावं नाहीत म्हणून इथं चौकशी बोधेवाडीची नावं निघाली ना उलेवाडीला. ओळखपत्र ह्या पत्त्यावर कसं दिलं? ओळखपत्र तुमचं आहे बोधेवाडीच्या पत्त्यावर. मला ते नाव द्या मी एकदा कन्फर्म करतो आणि मी काय झालं ते तुम्हाला सांगतो. यादी परिस्थिती केलं सही करून दिली. ठीक आहे की असू दे मला बघण्यासाठी माहिती बघतो. ठीक आहे. कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीनं हरकती घेतल्या गेलेल्या आहेत. एकंबे गटामध्ये यादी भाग क्रमांक 234-235 मधील चुकीची मतदार यादी समाविष्ट चुकीचे मतदार नावे समाविष्ट असलेली ती वगळण्याबाबत निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे. तरी या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये ही जी नावं वाढलेली आहेत 400 नावं 234 आणि 235 या यादी भाग क्रमांकामध्ये एकंबे गटामध्ये जी नावं वाढली गेलेली आहेत ती सर्व चुकीची नावं असून ती त्वरित कमी करण्यात यावी असं मी एकंबे ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज उपविभागाधिकारी कोरेगाव यांना निवेदन सादर करण्यात आले. एकंबे जिल्हा परिषद गट व एकंबे पंचायत समिती गण या गटामध्ये व गणामध्ये कोरेगाव शहरातील अनुक्रमांक नंबर 234 आणि 235 या बूथवरती कोरेगाव शहरातली नावे समाविष्ट ह्या एकंबे गटामध्ये एकंबे गणामध्ये समाविष्ट झालेले आहे. सदरची नावे हे आमचं म्हणणं आहे की दुबार नाव आहे. ही ह्या नगरपंचायत कोरेगावमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही एका बाजूला दुबार नावासंदर्भात ऑब्जेक्शन घेता आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद निवडणूक लागली पंचायत समिती निवडणूक लागली की त्या मतदार यादीमध्ये नावे
चुकीच्या पद्धतीनं समावेश करता हे लोकशाहीला घातक आहे आणि अशा पद्धतीनंच जर लोकशाही पद्धतीनं जर मतदारांना जर या ठिकाणी मतदानापासून वंचित ठेवलं हा लोकशाहीचा अपमान आहे। तरी आमची या ठिकाणी मागणी आहे की या मतदारांची नावे जी दुबार आहेत ती या मतदार यादीतून वगळण्यात यावी, अन्यथा आम्ही एकंबे जिल्हा परिषद गट व एकंबे पंचायत समिती गणाचे जे मतदार आहेत ते या मतदानाला बहिष्कार घालण्यात येईल अशी या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही मागणी करत आहोत। या ठिकाणी शासनाला आम्ही त्या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे आणि या पद्धतीनं शासनानं जर लोकशाही मार्गानं किंवा जे संविधान आहे ज्या संविधानाप्रमाणे जर या मतदार प्रारूप यादीची आज शेवटच्या अंतिम मुदत होती त्याप्रमाणे जर नावे वगळली नाहीत तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू या संदर्भात आम्ही निवेदन दाखल केलेलं आहे आणि त्याचा बहिष्कारसुद्धा घालण्याची आमची सर्व मतदारांची गटाच्या मतदारांची त्याप्रमाणे आंदोलन करण्याची तीव्र इच्छा आहे आणि त्याप्रमाणे करणार आहे आम्ही। गेलेल्या 8 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची मतदार यादी प्रसिद्ध झाली। 8 तारखेनंतर 14 तारखेपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती। आज अंतिम मुदत आहे 14 तारखेला। यादी पाहिल्यानंतर बराचसा यादीमध्ये फेरफार केलेला दिसून आला। हे राजकीय हस्तक्षेपामुळे चाललेला असा आमचा पूर्णतः शरद पवार राष्ट्रवादी पार्टीचा आरोप आहे। त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बोदेवाडी चिमणगाव बोदेवाडी गावातील काही नावं नवीन समावेश केलेली नावं होते। विरोधकांची काय होती आणि आमच्या पार्टीची राष्ट्रवादी पार्टीची काय नावं समावेश होती, परंतु आमच्या पार्टीची नवीन नावं समावेश केलेली काही नावं मतदानाची नावं समावेश केलेल्यांची मतदान ओळखपत्र आली, परंतु ती नावं खटाव तालुक्यातील नवलेवाडी गावाच्या मतदार यादीमध्ये गेली। ती कशी गेली? मतदान ओळखपत्र बोदेवाडीचं नावं म्हणजे त्या लोकांना मतदान करायचं कुठं? हे आमचा मतदार आमच्यापासून वंचित राहतोय, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं मतदान करण्यापासून वंचित राहिल्यामुळं लोकशाहीप्रमाणे त्याच्यावरती अन्याय होतोय। त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि त्यांच्या मूळ गावामध्ये जिथं त्यांनी ओळखपत्र दिले शासनाने त्या ओळखपत्र दिलेल्याच्या पत्त्यावरती किंवा त्या बूथवरती त्यांचे मतदान करण्याचा अधिकार त्या मतदारांना मिळाला पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक 3 वर्षापूर्वी झाली, 3-3.5 वर्षापूर्वी झाली। त्यावेळेला मतदार यादीमध्ये काही नावं होती, त्यातली 400 नावं एकंबे गटातील बूथ क्रमांक 235 आणि एकंबे गटातील बूथ क्रमांक 234 ह्या मतदार यादीमध्ये नगरपंचायतीच्या मतदार यादीची 400 नावं तिकडे गेली कशी? आणि ती नावं जी आहेत ती सगळी विरोधकांची नावं आहेत, भाजप प्रणित नावं आहेत ती। हा आमचा पूर्णतः आरोप आहे की शासन काम करताना सत्ताधारी आमदारांनी सांगितल्याप्रमाणे काम करत आहे, हा आमचा पूर्ण आरोप आहे। आणि तिथल्या एका मतदाराला मतदानापासून वंचित ठेवलं जातं आणि दुसऱ्या मतदाराला त्यांच्या पार्टीच्या मतदारांना 2-2 ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळतोय कसा? हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान आहे असा आम्ही आरोप करतो। जिथं नावं डबल गेलेत ती कमी व्हावीत आणि ज्यांना मतदानापासून वंचित राहिलं तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा ही आमची प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आहे। त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवेदन दिले, हरकती घेतल्यात, हरकती आमच्या मंजूर व्हाव्यात ही आम्ही त्या शासनाला विनंती केली। जर हरकती मंजूर झाल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात त्या आम्हाला आवाज उठवावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल ही आम्ही त्या शासनाला इशारा देतो आणि या विषयावर थांबतो। दुसरं एक आम्ही आत्ताच प्रांताधिकाऱ्यांना, तहसीलदारांना आणि सहाय्यक निबंधकांना निवेदन दिलं की शासनाच्या मार्फत नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्यासाठी निवेदन दिलं। त्याचं असं आहे की शासनाने सोयाबीन पिकाची आधारभूत किंमत ही 5,328 रुपये ठरवली आहे आणि अजूनही नुसते आधारभूत किंमत ठरवून दिली, परंतु शासनाने खरेदी केंद्र उघडली पाहिजेत। ती खरेदी केंद्र अजून उघडलेली नाहीत, सुरू केलेली नाहीत, तातडीनं सुरू करावीत। आज मार्केटला शेतकऱ्यांची लूट केली जाते, शेतकऱ्यांची पिळवणूक होते। 4,000 ते 4,200 रुपये प्रमाणे व्यापारी खरेदी करतात, त्यातूनही हवा म्हणून 10-12 किलो कपात केली जाते 1 क्विंटल मागं। म्हणजे शेतकऱ्यांवरती किती अन्याय, आज शेतकरी कसा होरपळतोय, शेतकरी पिंजून निघालेला आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने
ही सोयाबीन खरेदी केंद्र आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी केंद्र सुरू व्हावेत आणि असे प्रांतांना निवेदन दिले आणि त्या प्रांताने आश्वासन दिले की आम्ही तातडीने सुरू करू एवढंच.